Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्र. एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये पेपर वाचन चालू घडामोडीच्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं आहे. आज आपण चालू घडामोडी या विषयाला हात लावत असताना किंवा त्याचा परिचय करत असताना न्यूजपेपर किंवा त्या संदर्भातील मॅगझिनना सर्वात महत्व देतो. परंतु या सेशन्समध्ये आपण द हिंदू न्यूजपेपर वाचावा का? कारण द हिंदू म्हटलं की यूपीएससी एक्झाम हे एक रिलेशन ठरलेलं आहे. परंतु एमपीएससी करत असताना द हिंदूची गरज आहे का? जर नसेल तर ती का गरज नाही, किंवा जर असेल तर ती कशी आहे आणि कुठल्या संदर्भाने आहे, हाच आपल्या या व्हिडिओ मागील उद्देश आहे. अभ्यास करत असताना जे काही इंटरनॅशनल इश्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत, वुमेन इश्यूज आहेत किंवा रिलेटेड जे काही राईट आपण म्हणूया, त्या संदर्भात आपल्या द हिंदू या पेपरचं महत्व वादातीत आहे. हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर 4 पद्धतीने तुम्ही मला थँक्यू म्हणू शकाल. 1 या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात महत्वाचं, एमपीएससी करत असताना द हिंदू पेपर वाचावा का हा प्रश्नाचा जर विचार जर केला किंवा जर उत्तर जर देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे रेग्युलरली 2 ऑप्शन येतात. एक ऑप्शन असतो की येस सर हिंदू पेपर वाचला पाहिजे, आणि जर वाचायचं जर असेल तर का वाचला पाहिजे हे एक ऑप्शन येतं, ज्याला आपण जस्टिफिकेशन आपल्याला द्यावं लागतं. दुसरं ऑप्शन येतं विद्यार्थी मित्रांकडून नो, नाही बिलकुल हिंदू पेपर वाचण्याची गरज नाही. मे बी त्यामागे नो देण्याचे अनेक रिझन आहे की सर चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करत असताना जो काही मॅक्झिमम टाइम दिला जातो किंवा मॅक्झिमम टाइम देणं गरजेचं आहे, हा पेपर वाचनाच्या थ्रू आपण जे काही वापरलं जातो, आयदर महाराष्ट्र टाइम्स असेल, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे लोकसत्ता प्रिपेअर करतात, काही स्टुडंट हे सकाळ प्रिपेअर केला जातो, किंवा चालू घडामोडीच्या संदर्भात मोस्ट ऑफ द स्टुडंटकडून जे काही मार्केटमधील मासिकं आहेत या मासिकांच्या भर दिला जातो, किंवा आधुनिक जमान्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हे जे काही ऑनलाईन ॲप्स आहेत त्याला देखील महत्व येतात. त्यामुळे वन ऑफ द रिझन असेल की या चालू घडामोडीला दिवसातून 24 तासापैकी आपण मराठी पेपर जर वाचनाला जर वेळ दिला तर इट शुड बी नॉट बी मोर दॅन द 1 hour हे गणित समजलं जातं. आणि नेक्स्ट प्रश्न पडतो, जर 1 ते 2 तास मी मराठीतून चालू घडामोडी हा सेक्शन जर करत असेल तर त्याच चालू घडामोडी मला इंग्लिशमध्ये करायची गरज वाटत नाही, किंवा इंग्लिशमध्ये करण्यासाठी मला द हिंदू न्यूजपेपर वापरलाच पाहिजे हा बहुतेक विद्यार्थी आग्रह धरत नाही. परंतु एक गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्वाची आहे, इंग्लिश भाषा ही केवळ एमपीएससी मराठीमध्ये आहे किंवा मराठीमध्ये आपण देतो म्हणून महत्वाचा नाही. दुसरी गोष्ट, द हिंदू पेपर परीक्षेमध्ये एक आपली जी काही इन प्रोसेसमध्ये प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्समध्ये किंवा आपण म्हणूया मुख्य एक्झाम्समध्ये किंवा मुलाखतीमध्ये जी वन ऑफ द पर्सनॅलिटी स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट होत जाते, त्या ठिकाणी द हिंदू न्यूजपेपर किंवा पर्यायानं इंग्लिश भाषेचं किंवा पर्यायानं भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी होतात, मे बी सोशल अँगलने असेल, मे बी मानवी अँगलने असेल, त्या घडामोडी समजण्यासाठी, एकंदरीत आपली पर्सनॅलिटीला एक एज देण्यासाठी, एक सिव्हिल सर्वंट म्हणून वागत असताना आपल्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडतं याची जाणीव जर ओरिजिनल डॉक्युमेंट किंवा ओरिजिनल सोर्समधून जर व्हायची असेल तर हिंदू पेपर हा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळं या ठिकाणी वाचायला नको हे ऑप्शन्स बिलकुल आपण मनातून टाकून काढा. कारण एमपीएससी करत असताना जरी ती मराठी मीडियममधून जरी द्यायची असेल तर प्रत्येक प्रश्नाला अल्टरनेटिव्ह हा हिंदी भाषेऐवजी इंग्लिश दिलेच असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आता नेक्स्ट सेशन या ठिकाणी नो हा ऑप्शन्स डेफिनेटली नाही आहे. हिंदू पेपरचं महत्व आपल्याकडे असलंच पाहिजे, ते आपण मान्य केलं पाहिजे. आणि या स्लाइडच्या थ्रू मी हेही सांगितलं, हे पेपरचं महत्व केवळ अधिकारी होण्यासाठी किंवा एमपीएससी मध्ये टॉपर होण्यासाठी नाही आहे. हे हिंदू पेपर वाचण्याचं महत्व त्याच्या पलीकडे देखील आहे, जे तुम्ही आणि मी या ठिकाणी मान्य करायला पाहिजे. परंतु आपण येणाऱ्या स्लाइड्समध्ये हा हिंदू पेपर एमपीएससी परीक्षेमध्ये कुठे आणि कसा वापरला जाऊ शकतो याचा आपण संदर्भ या ठिकाणी घेणार आहोत.
सर्वात प्रथम आपण पूर्व परीक्षेकडे जाण्याचा जर प्रयत्न केला, पूर्व परीक्षेमध्ये जे काही आपल्याला 2 पेपर आहे, ज्याला जी-के आणि सी-सॅटचा पेपर असं म्हटलं जातं. त्यातील जे काही पहिला पेपर जो काही आहे, ज्याला आपण जनरल नॉलेजचा पेपर असं म्हटलं जातं, यामध्ये एकूण 7 सेक्शन्स आहे आणि 7 सेक्शनमधले सर्वात महत्त्वाचा जो काही सेक्शन्स आहे, जो आपल्याला चालू घडामोडीमध्ये आणि चालू घडामोडीमध्ये त्यातील त्यात आपल्याला मराठी न्यूजपेपर ह्या घडामोडी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करतात. परंतु ह्या घडामोडी अतिशय बारकाईनं आपण ज्याला म्हणूया की अनबायस पद्धतीने कुठल्याही पॉलिटिकल पक्षाची बाजू न घेता एक आपण म्हणूया की आपलं ओपिनियन बेस्ड या न्यूजमधून जे काही दिलं जातं, जे आपल्याला एमपीएससीची मुलाखत देत असताना सर्वात युजफुल ठरणार आहे. त्याच आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि नॅशनल स्तरावरच्या घडामोडी अगदी व्यवस्थित आपण त्याला म्हणूया की एक आपल्याला रॅशनल व्ह्यूज बनवून किंवा रॅशनल व्ह्यूज बनवून देण्याचा प्रयत्न या हिंदू न्यूजपेपरमधून दिला जातो. मे बी पहिल्यांदा हा पेपर आपल्याला थोडंसं टफ वाटतो, पण माझी विद्यार्थी मित्रांना ही एक कळकळीची विनंती असेल की मराठी न्यूजपेपर जर आपण 1 तास जर वाचत जर असेल तर दिवसातून मिनिमम हाफ एन आवर आपण द हिंदू न्यूजपेपर याला दिलाच पाहिजे. कारण द हिंदू आणि द UPSC हे जे काही रिलेशन्स आहे ते अगदी सर्वांना मान्य आहे. परंतु एकदा आपण MPSC झाल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांची अपेक्षा असते की मला नेक्स्ट स्टेजवर जायचं आहे, मला नेक्स्ट स्टेज केंद्र लेवलला एक अधिकारी व्हायचं आहे. त्या संदर्भाने देखील आपल्याला हा पेपर युजफुल ठरणार आहे. परंतु MPSC मधील पहिला विषय चालू घडामोडीमध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा ज्या आंतरराष्ट्रीय घटना आहे, नॅशनल घडामोडी आहे, यासाठी याचं महत्त्व असेल. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाचा पेपर यातील जे काही हिंदू पेपरचे जे काही सदर्स आहेत, ते मी नेक्स्ट स्लाइड्समध्ये मेन्शन्स करणार आहोत. त्यातील जे काही संडे सदर्स आहेत, त्याबरोबर आपल्याला बायोडायव्हर्सिटी त्यामध्ये संदर्भातील इकॉलॉजी या संदर्भातील आर्टिकल्स मोस्टली येतात आणि या संदर्भातील ज्या काही नवीन व्हरायटीचा शोध घेतला जातो, त्या संदर्भातील MCQ क्वेश्चन्स हे द हिंदू न्यूजपेपरमध्ये फर्स्ट टाइम कुठल्याही मराठी न्यूजपेपरपेक्षा पहिल्यांदा कव्हर केल्या जातात. हा दुसरा पॉईंट. तिसरी गोष्ट, द हिंदू न्यूजपेपरचे जे काही एडिटोरियल्स असतात किंवा जो काही सोमवारचा बिझनेस पॉईंट येतो, त्या बिझनेस पॉईंटमध्ये जे काही आपले सोशल इश्यूज आहे, मे बी रिलेटेड विथ आपण म्हणूया की फिजिकली हँडिकॅप्स रिलेटेड असेल किंवा वुमेनचे इश्यूज रिलेटेड असेल, मे बी रिलेटेड विथ रिझर्वेशन असेल किंवा इतर जे काही आर्थिक इश्यूज आहे, ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने सिंपल भाषेमध्ये हे कव्हर केलेले असतात. त्यामुळं बाकीच्या ठिकाणी द हिंदू न्यूजपेपर मे बी काही अंशी आपल्याला युजफुल ठरणार नाही, पण 7 घटकांपैकी 2 घटकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये याचा जॉब हा वादातीत आहे. आता ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेकडे जातो की मुख्य परीक्षेमध्ये हा इंग्लिश हिंदू पेपर वाचण्याचा मला कुठे फायदा होईल, तर पहिली गोष्ट हिंदू पेपर मुख्य परीक्षेमध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचा आहे. कारण जो काही आपल्याला 6 पेपरमध्ये ऑलमोस्ट जो काही 800 मार्काचा आराखडा दिलेला आहे, त्या 800 मार्काच्या आराखड्यामध्ये आपल्याला 2 भाषा पेपर दिलेले आहेत. त्या 2 भाषा पेपर्समध्ये पहिला जो काही सब्जेक्टिव्ह पेपर किंवा त्याला पारंपरिक वर्णनात्मक पेपर म्हटला जातो, त्यातील 100 मार्कापैकी 50 मार्क हे आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये आहे आणि दुसरा जो काही MCQ बेस्ड किंवा ग्रामर बेस्ड पेपर दिला जातो, त्यातील 50 मार्क हे आपल्या हिंदू पेपर्सवर इनडायरेक्टली अवलंबून आहे. आता जर आपण पहिला पारंपरिक पेपरचा जर विचार केला, तर त्यामध्ये साधारणपणे आपल्याला या पेपरच्या संदर्भात 3 क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. हा जरी 50 मार्काचा क्वेश्चन जरी असेल, जर आपण इसे रायटिंग जर घेतलं किंवा जर आपल्याला एखादा मराठी पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्याचा अर्थ न बदलता तो आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि तिसरं जे काही सारांश रायटिंग किंवा प्रिसाईज रायटिंग दिलेलं आहे, हे 3 क्वेश्चन्स आपल्याला परफेक्ट करण्यासाठी आपल्याला तयारी मेन परीक्षेमध्ये अलाउड केल्यानंतर किंवा पात्र झाल्यानंतर करणं हे डेफिनेटली एक आपल्या दृष्टीने एक सर्वात मोठी चूक होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी पूर्व परीक्षेची तयारी करत असतानाच द हिंदू पेपर या पद्धतीने जर रिफर केला पहिल्यापासून, की आपल्याला या पेपरमध्ये जे काही येतंय, जे काही एडिटोरियल्स येते, जे काही ओपिनियन बेस्ड फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स येतात, त्याचा वापर आपल्याला इंग्लिशमध्ये निबंध लिहिण्यासाठी होणार आहे. त्याचाच वापर आपल्याला येणाऱ्या कन्व्हर्जन जे काही दिलेलं आहे मराठी पॅरेग्राफचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्ट करत असताना जी काही व्हॉकॅब्युलरी लागणार आहे, जो काही ग्रामर आपल्याला सर्वांना माहिती, मे बी ॲक्टिव्ह व्हॉइस असेल,
आपण त्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करतो. रिलेटेड टू डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच असेल, आर्टिकल्स रिलेटेड असेल, मे बी फाइंड द एरर्स असेल, या क्वेश्चनचा अप्लिकेशन कसा केला जातो हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर इंग्लिश भाषा जी सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे ती भाषा आपल्याला द हिंदू न्यूजपेपरमध्ये दिसते. मुख्य परीक्षेमध्ये भाषे पेपरमध्ये डिस्क्रिप्टिव्हमध्ये द हिंदू पेपर हा आपल्याला हेल्प आउट करेल. दुसरी गोष्ट, द हिंदू पेपर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी भाषेच्या पेपर्समध्ये ग्रामॅटिकल पद्धतीने हेल्प आउट करेल. कारण आज आपण एमपीएससीचा जर इंग्लिशचा जर पेपर पाहिला, भाषेचा पेपर जर पाहिला, तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्याला ग्रामरच्या अप्लिकेशन बेस्ड स्वरूपामध्ये येतात, ज्यामध्ये फिल इन द बँक्स आहे किंवा आपण त्याला कम्प्लिशन ऑफ द सेंटेन्स म्हटलं जातं. या संदर्भातील इडियम्स आणि फ्रेजेस जे काही येतात ते केवळ 1000 इडियम्स पाठ करून आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. या फ्रेजेसचा अप्लिकेशन कुठे केला जातो हे जर समजायचं असेल तर पेपरमध्ये या ना त्या स्वरूपामध्ये ज्या आपण गाईड्समधून किंवा ज्या आपण बक्षिसांचं बुक्स आहे किंवा जे काही मार्टिनचं बुक्स आहे त्यामधून जो काही यूज केला जातो किंवा बीएससी पब्लिकेशनचं बुक्स आहे, सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, या गोष्टी केवळ पाठ करून चालत नाही. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत त्याचा आपण वापर सेंटेन्समध्ये करत नाही तोपर्यंत हा यूज होत नाही. तर हिंदू पेपर बऱ्याच अंशी ही आपली गरज या ठिकाणी भागू शकतो. त्यामुळं एमपीएससी मराठीमधून जरी असेल तर इंग्लिशच्या पेपरला आपल्याला महत्त्व देण्यासाठी हिंदू पेपर लागणार आहे. दुसरी गोष्ट, मुख्य परीक्षेमध्ये मी ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस कुठे मला हिंदू पेपर सर्वात महत्त्वाचा ठरेल, तर सगळ्याच पेपरमध्ये त्याचं महत्त्व वादातीत आहे. परंतु एमपीएससी करत असताना आपला मोस्ट स्टेज मराठी मीडियमचा मराठी लिटरेचरकडे किंवा मराठी रिसोर्सकडे असतो आणि डेफिनेटली तो चुकीचा नाही. पण त्यातली त्यात हिंदूचे काही एडिशन्स मी जसं तुम्हाला मेन्शन्स केलं त्यातली त्यात जो काही आपला सायन्स आणि टेक हा सेक्शन जो काही GS4 किंवा सामान्य अध्ययन 4च्या पेपर्समध्ये आहेत, ऑलमोस्ट नियर टू 40 to 50 मार्क्सचा क्वेश्चन्स आपल्याला येतो. या 40 to 50 मार्क्सचा जो काही डिव्होटेड सेक्शन्स आपल्याला द हिंदू न्यूज पेपर्समध्ये जी काही संडेची पुरवणी येते यामध्ये हा पेपर्स कव्हर केला जातो. हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट. जरी बाकीच्या गोष्टींसाठी आपण द हिंदू पेपर प्रिपेअर नाही केला तर सायन्स टेकसाठी आपल्याला हा भाग लागेल. कारण सायन्स टेकमध्ये या सेक्शन्समध्ये या पेपर्समध्ये रिलेटेड त्या वीक्समधले IT सेक्शन्स कव्हर केला जातो. त्या वीक्समध्ये रिलेटेड टू बायोटेक्नॉलॉजी किंवा हेल्थ रिलेटेड ॲस्पेक्ट असेल तेही कव्हर केले जातात. आणि ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत किंवा न्यू टेक्नॉलॉजी आहे तेही या सेक्शन्समध्ये कव्हर केले जातात. आणि ॲग्रिकल्चर हा विषू आपल्याला GS पेपरच्या फर्स्टमध्ये कृषी या संदर्भात येतो. त्याचबरोबर कृषी नियोजनाच्या संदर्भात आपल्याला पेपर नंबर 4 मध्ये येतो. त्यामुळे बाकीच्या पेपर्समध्ये द हिंदूचं महत्त्व डेफिनेटली महत्त्वाचं आहे. परंतु बाकीचे कन्स्ट्रेंट, आपल्याकडे वेळ न मिळणं किंवा टाइम लिमिटेशन असतं, कारण आपल्याला पेपर हा मराठीमध्येच द्यायचा आहे, या सर्वांचा विचार करून आपण GS4च्या सायन्स टेकमध्ये मिनिमम संडेची पुरवणीचा इम्प्लिमेंटेशन करावं, जी पुरवणी आपल्या सायन्स टेकमध्ये त्याचबरोबर आपल्या ॲग्रिकल्चर सेक्शन्समध्ये आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड आस्पेक्टसाठी आपल्याला ती डेफिनेटली युजफुल ठरणार आहे. हा एक पॉईंट मी यात तुमच्याशी मेन्शन्स केला. आता आपण प्रत्यक्ष द हिंदू न्यूजपेपर एमपीएससीसाठी वाचत असताना सर्वात महत्त्वाची निकड काय आहे? पहिल्यांदा आपल्याला एमपीएससीचा कुठला सिलेबस आणि कुठला पार्ट महत्त्वाचा आहे यातील एक गोष्ट, आपला फोकस पॉलिटिकल न्यूजकडे असता कामा नये, परंतु त्या पॉलिटिकल न्यूजच्या मागे जे काही इश्यूज आहे, ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ज्या काही स्टॅटिक गोष्टी आहेत त्याकडे असणं गरजेचं आहे. माझा संदर्भ हाच आहे की स्टॅटिक गोष्ट पॉलिटिकल न्यूजमध्ये मे बी जर इंटरस्टेट एखादा वाद असेल, मे बी रिलेटेड वॉटर रिलेटेड जर वाद असेल तर आपल्याला या ठिकाणी कळलं पाहिजे की आपल्या पॉलिटिकल कॉन्स्टिट्यूशनमध्ये या संदर्भातील आर्टिकल कुठलं आहे, 263 आहे का, 266 आहे का, या गोष्टी या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अगदी व्यवस्थित कव्हर केलेल्या असतात. दुसरी गोष्ट, आज आपल्याला जो काही सोशिओ इकॉनॉमिक न्यूज हा काही सेक्टर्स येतो, मे बी आपल्याला जो काही मानव संसाधन विकास हा जो काही सेक्शन्स आहे, ह्युमन राईट्स हा विकास एक सेक्शन्स आहे, त्या अंगाने आपल्याला HRD पेपर्समध्ये आणि HR पेपरमध्ये आपल्याला कव्हर केला जातो. दुसरी गोष्ट, आपल्या दृष्टीनं इंटरनॅशनल रिलेशन हा इतका महत्त्वाचा पार्ट नाही आहे ॲज कम्पॅरेटिव्हली UPSC पेक्षा, परंतु MPSCमध्ये आपल्याला जे काही MCQ बेस्ड मॅप बेस्ड क्वेश्चन्स येतात ते समॉट कव्हर करण्यासाठी आपल्याला द हिंदू न्यूजपेपर या ठिकाणी महत्त्वाचा पडेल. दुसरी गोष्ट, UPSCच्या अँगलनी त्या न्यूजपेपरमधील डेट्स, अवॉर्ड्स आणि स्पोर्ट्स सेक्शन याला एवढं महत्त्व दिलं जात नाही. पण MPSCमध्ये मागील क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं
जर एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली असेल, एखाद्या व्यक्तीचा जर अवॉर्ड मिळाला असेल, तर आपल्याला अशा पद्धतीचे खाली ऑप्शन्स दिले जातात. यापैकी कुठलं ऑप्शन व्यक्तीच्या संदर्भात किंवा अवॉर्डच्या संदर्भात रिलेटेड नाहीये. त्यामुळं आपण या पेपरमध्ये हा सेक्शन्स कव्हर करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट या संदर्भातील, की हा पेपर वाचत असताना आपण एखादी बेसिक गोष्ट मला पेपरमधून समजलीच पाहिजे, हा बिलकुल आग्रह धरू नका. या संदर्भातील एक मला उल्लेख करायचा आहे. जर एखाद्या सुप्रीम कोर्टने एखादा वर्डिक एखाद्या संदर्भात दिला असेल, एखाद्या अमेंडमेंटच्या संदर्भात दिला असेल, तर आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही अमेंडमेंटची जी काही प्रोव्हिजन्स आहे, ते तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं डॉक्टर बी बसूंचं बुक्स किंवा लक्ष्मीकांत यातूनच आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील, ज्या आपल्याला पेपर्समधून कव्हर करता येत नाही. हे याचं आपण लिमिटेशन समजलं पाहिजे. कारण पेपर हा पब्लिश केला जातो कुठल्याही UPSC किंवा MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर पेपर पब्लिश केला जातो आम आदमीसाठी, ज्यांना थोडक्यात त्या आर्टिकल्स किंवा त्या अमेंडमेंटच्या संदर्भात सांगितलं जातं. परंतु पेपर्समध्ये स्टॅटिकच्या अँगलनी आपल्याला तो घटक सर्वात महत्त्वाचा असतो. म्हणजे द हिंदू न्यूजपेपर कव्हर करत असताना आपल्याला या गोष्टींच्यावर लक्ष दिलं पाहिजे, की त्या प्रत्येक न्यूजमध्ये व्हॉट आणि वाय हा क्वेश्चन आपल्याकडे असला पाहिजे. कम्पॅरेटिव्हली आपण व्हेन आणि वेअर या क्वेश्चनकडे थोडंसं पॉलिटिकल न्यूज जर असेल तर आपण त्याकडे निग्लेक्ट केलं तरी चालू शकेल. थोडक्यात MPSC मध्ये यातील एडिटोरियल सेक्शन्स हा आपली महत्त्वाची भूक भागू शकेल, हे मी नमूद करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात आपण पेपरकडे जाण्याचा प्रयत्न करूया, की हा मी एक पेपर तुमच्या पुढे नमूद केलेला आहे, की पेपर आपण कशा पद्धतीने वर्कआउट केलं पाहिजे. पेपरचे मी जे विविध सेक्शन सांगणार आहे. पहिला सेक्शन जो काही आपण पेपरमध्ये दिसतोय, आपल्याला तो फ्रंट पेज दिसतोय. या फ्रंट पेजवर मोस्टली आपल्या ज्या काही न्यूज कव्हर केल्या जातात, त्या न्यूज जर पाहिल्या तर आपल्याला एक राष्ट्रीय न्यूज हा घटक याच्यामध्ये कव्हर केला जातो. मोस्टली पहिला पॉईंट जर आपण पाहिला या फ्रंट पेजमध्ये. दुसरा जो पॉईंट यातला जो काही दिसतोय तुम्हाला, हे मुद्दाम मी तुम्हाला सांगितलं, की हा GSTच्या संदर्भातील आहे. हा जरी आपल्याला क्वेश्चन जरी असेल, तर हा एक न्यूजच्या संदर्भात किंवा न्यूजच्या पद्धतीने आपण याकडे पाहिला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला यातील संदर्भातील काही आपल्याला फॅक्ट्स दिल्या जातात, अंदमान ट्राईबच्या संदर्भात दिलं जातं, पण नॉट एसेन्शियल. आपण आता नेक्स्ट पेजकडे जातो. हे नेक्स्ट पेज जे तुम्हाला दिसतंय, ते मी तुम्हाला दाखवलंय देखील व्हिडिओजमध्ये शो कॅज. आपल्या MPSCच्या दृष्टीने या पेजला बिलकुल महत्त्व नाही, ते तुम्ही पूर्णपणे निग्लेक्ट केलं तरी चालेल. एक क्युझाईनच्या संदर्भात असेल किंवा आपल्या वाईनच्या संदर्भात हे पेज दिलं जातं. दुसरं जर पॉईंट जर दिला, हा न्यूजपेपरचं एक वैशिष्ट्य, ते कव्हर द न्यूज फ्रॉम द ऑल द अँगल. हा नॉर्थ भाग जर दिला असेल, तर भारतातील नॉर्थ सेक्शन्समधून या न्यूज कव्हर केल्या जातात. दुसरा सेक्शन जर या पेपर्समध्ये दिला जातो, तो जर सेक्शन पाहिला तर नॉर्थ ईस्टर्न सेक्शन दिला जातो. मोस्टली आपल्या ज्या काही 7 सिस्टर्स आहेत किंवा आपण म्हणूया की रिलेटेड टू द पश्चिम बंगाल, बिहार यातील भाग याच्यामध्ये कव्हर केला जातो. तोही आपल्या दृष्टीने बिलकुल महत्त्वाचा नसेल. नेक्स्ट सेक्शन या संदर्भातला जर पाहिला तर महाराष्ट्र असेल, नंतर आपला जर गुजरात असेल, राजस्थान असेल, हा जो काही सेक्शन याच्यामध्ये कव्हर केला जातो, दे आर द रिजनल न्यूज. आपल्या MPSCच्या दृष्टीने बिलकुल महत्त्वाचे नसतील, हे पेज आपण स्किप करू शकतो. पण तिसरा जो काही सेक्शन आपल्याला महत्त्वाचा जो काही असणार आहे, तो आपल्याला एडिटोरियल पार्ट असणार आहे. हा एडिटोरियल पार्ट आपल्या दृष्टीने जर आपल्याला सिलेबस जर पूर्णपणे कम्फर्टेबल जर असेल, तर त्यातून आपल्याला कळू शकेल की हा कुठला पार्ट माझ्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेली की फेज नंबर 3 ट्रायल, जी कोरोनाच्या संदर्भातील ट्रायल्स आहे. मग आपल्याला या ठिकाणी स्टॅटिक क्वेश्चन आपण स्वतःला विचारला पाहिजे, की कुठली ट्रायल्स म्हणजे काय, क्लिनिकल ट्रायल्स कशा पद्धतीने घेतल्या जातात, या संदर्भातला आपला क्वेश्चन पाहिजे. दुसरं, या एडिटोरियलच्या अपोजिटच आपण त्याला अपोजिट टू एडिटोरियल्स किंवा पेज म्हटलं जातं. मे बी आपल्याला प्रीमध्ये किंवा मेनमध्ये याचा उपयोग होत नाही, परंतु इंटरव्ह्यूला आपल्याला जे काही ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स येतात, या ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्समध्ये या पेजचा आपल्याला यूज होऊ शकतो. नंतर हे 2 पेज झाल्यानंतर आपण शिफ्ट केलं जातं न्यूज सेक्शन. हा न्यूज सेक्शन्स आपल्याला नॅशनल न्यूज मोस्टली कव्हर केल्या जातात. त्यामुळं यातील कुठली न्यूज आपल्या सिलेबसशी रिलेटेड आहे हे पाहणं गरजेचं आहे. या न्यूज त्याला पॉलिटिकलही अँगल असू शकतो किंवा त्या न्यूजला काही सोशल अँगलही असू शकतो, परंतु कम्पॅरेटिव्हली आपल्याला एडिटोरियल पेजवर या ठिकाणी सर्वात अधिक स्ट्रेस द्यायचा ही पॉईंट आहे. या सेक्शनच्या अंतर्गत आपल्याला न्यूजमध्ये स्पेशल इश्यू दिला जातो वर्डच्या रिलेटेड. हा जरी UPSCच्या दृष्टीने महत्त्वाचा सेक्शन जरी असेल,
तर एमपीएससी परीक्षेमध्ये आपल्याला जे काही मॅप बेस्ड क्वेश्चन येतात, मॅप बेस्ड क्वेश्चनसाठी आपल्याला हा महत्त्वाचा सेक्शन या ठिकाणी असेल. नेक्स्ट आपण मूव्ह करतो, जो काही पेज आहे तो बिझनेस सेक्शनचं पेज येतो. कम्पॅरेटिव्हली बिझनेस सेक्शनचं पेज आपल्याला या ठिकाणी इम्पॉर्टंट होत नाही. थोडक्यात द हिंदू न्यूजपेपर या ठिकाणी तुम्हाला दाखवत असताना मी पेजेसच्या माध्यमातून तो नमूद केला. कुठला सेक्शन्स इम्पॉर्टंट आहे, तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा सेक्शनचा एडिटोरियल असणार आहे रेग्युलर न्यूजपेपरमध्ये. आणि त्या एडिटोरियलच्या अपोजिट जो काही सेक्शन्स आहे, अपोजिट एडिटोरियल, हा आपल्याला महत्त्वाचा आहे. परंतु हा सेक्शन आपल्याला तेव्हाच महत्त्वाचा असू शकेल जेव्हा आपल्याला एमपीएससीचा सिलेबस मी म्हणेल पूर्णपणे थरोली पार्ट असेल. जरी थरोली पार्ट नसेल तर एमपीएससीच्या सिलेबसमधील जी काही कीवर्ड्स आहे ही जर आपल्याला महत्त्वाची असणार, मे बी एचआरडी सेक्शन्समध्ये आपल्याला स्त्री शिक्षणाच्या विषयी असेल किंवा ह्युमन राईट्सच्या विषयी आपल्याला अपंगांच्या विकासासंदर्भात असेल, आणि हा जरी इंग्लिश लँग्वेजमध्ये जरी असेल तर आज जे काही मटेरियल्स अवेलेबल होतं ते मराठीमध्ये अवेलेबल होतं. आणि आपल्याला इंग्लिशच्या पेपर्समध्ये ट्रॅडिशनल इंग्लिशच्या पेपर्समध्ये, त्याचबरोबर मराठीच्या पेपर्समध्ये आपल्याला मराठीचा जर पेपर जर घेतला तर इंग्लिश भाषेतील पॅराग्राफ दिला जातो, तो आपल्याला मराठीमध्ये कन्वर्ट करावा लागतो. आणि जर आपण इंग्लिशचा जर पेपर जर घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला मराठीचा पॅराग्राफ दिला जातो आणि तो आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करावा लागतो. हा जो काही एक्झरसाइज आहे ऑलमोस्ट 25 मार्क्सचा, तो आपल्याला एका रात्रीतून होणार नाही किंवा तो काही दिवसात आपल्याला होणार नाही. त्यासाठी आपल्याला कंटिन्युअस प्रॅक्टिस लागेल. त्यामुळे द हिंदू न्यूजपेपर आपल्याला एमपीएससीमध्ये सर्वात महत्त्वाचा ठरेल. आपल्याला इंग्लिश पेपर ट्रॅडिशनली सोडवण्यासाठी, त्याचबरोबर आपल्याला इंग्लिश पेपर ग्रामॅटिकल अँगलने सोडवण्यासाठी. याही पलीकडे GS1, GS2 आणि GS3, त्यातील GS4 मध्ये त्याचं महत्त्व सर्वाधिक आहे. आता आपण सगळ्यात महत्त्व मी जे सेक्शनला दिलं त्यातले काही सेक्शन्स मी हिंदू न्यूजपेपरचे या ठिकाणी मेन्शन्स केलेले. मोस्टली माझं जे काही लक्ष असेल ते संडे एडिशन्समध्ये असेल. आणि संडे एडिशन्समध्ये 2 पार्ट येतात, एक सायन्स टेक्नॉलॉजी येतो आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स येतो. एमपीएससीमध्ये जो काही आपला मुख्य परीक्षेचा GS4 पेपर्स आहे त्याचे आपल्याला 3 भाग येतात. मोस्टली फर्स्ट जो काही भाग येतो तो अर्थशास्त्र या रिलेटेड येतो, आणि तिसरा भाग येतो भारतीय अर्थशास्त्राशीच रिलेटेड आहे, पण त्याला कृषी नियोजन किंवा आपण इंडियन इकॉनॉमिक्स असं समजूया. आणि तिसरा जो काही भाग येतो तो भाग येतो आपला विज्ञान व तंत्रज्ञान या भागाशी रिलेटेड. आणि विज्ञान व तंत्रज्ञान या भागाला आपल्याला या ठिकाणी दिले जातात 40 ते 50 मार्क. आणि हा मग कसा महत्त्वाचा आहे हे आपण जर पेपर जर चाळला तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. हा मुद्दा मी द संडे न्यूजपेपर घेतलेला आहे. हा संडे न्यूजपेपर्समध्येच आपल्याला सायन्स अँड टेक्स हा सेक्शन्स आपल्याला भेटतो. कुठलाही न्यूजपेपर घ्या, मागच्या 1 आठवड्याच्या ज्या न्यूज आपल्याला दिसतात सायन्स अँड टेकच्या या संदर्भातील हे न्यूज दिसेल. जो काही रेग्युलर पेपर आपण चाळला तोच सेक्शन्स आपल्याला याही पेपरमध्ये दिसेल. शोकेस पहिल्यांदा दिसतंय, त्यानंतर आपण मूव्ह केलं तर नॉर्थ सेक्शन्स आपल्याला दिसतोय, त्यानंतर आपण अगेन्स्ट मूव्ह केलं तर आपल्याला नॉर्थ ईस्ट सेक्शनच्या बातम्या दिसणार आहेत. कम्पॅरेटिव्हली आपल्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या नसणार आहेत. त्यानंतर आपण जर पाहिलं जर नॉर्थ ईस्ट सेक्शन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, नंतर आपण वेस्ट सेक्शनला जातोय ज्या टोटली त्या राज्याच्या रिलेटेड किंवा त्या सिटीच्या रिलेटेड बातम्या असेल. परंतु आपल्याला हाही सेक्शन या ठिकाणी महत्त्वाचा नाही. संडेच्या दृष्टीनं आपला जी काही डायरेक्शन जाणं गरजेचे आहे. हा जर सेक्शन्स पाहिला तर थोडंसं आपल्याला न्यूज रिलेटेड्स आहे, जो आपल्याला नॅशनल न्यूज आपल्याला दिसतात. याही आपल्याला 7 पेज नंबरमध्ये आपल्याला नॅशनल न्यूज दिसतात. सिलेबस पाहून आपण कुठल्या न्यूजला थांबायचं, काय करायचं हे महत्त्वाची गोष्ट आहे. नेक्स्ट आपण जर पाहिलं तर आपल्याला वर्ल्ड न्यूज हा घटक आपल्याला दिसणार आहे आपल्या इंटरनॅशनल रिलेशन्ससाठी. परंतु मॅप बेस्ड क्वेश्चन एमपीएससीला जे काही येतात हे यातून मोस्टली कव्हर केले जातात. आणि सर्वात महत्त्वाचा जो काही सेक्शन्स आपला जो काही येणार आहे तो आपला सायन्स अँड टेक, जी रविवारची खासियत आपण म्हणूया. या ठिकाणी सायन्स अँड टेक्समध्ये आपल्याला पहिली बातमी दिसते ती कोरोनाच्या संदर्भातील दिसते, की या ठिकाणी आपल्याला व्हायरल लोड्स काय आहे ही कन्सेप्ट अगदी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की आज आपल्याला जो काही कोरोना रिसेंट इश्यूज आहे त्या संदर्भातील जे काही रिस्पॉन्सेस आहे, मे बी आपल्याला वाचल्यानंतर सायन्स अँड टेक हा विषय आपण इंग्लिशमध्येच करतो, त्यामुळे इंग्लिशमध्ये हा सेक्शन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा हेल्थच्या रिलेटेड इश्यू आहे. दुसरं आपल्याला एक आयदर स्पेस टेक्नॉलॉजी हाही घटक त्या आठवड्यामध्ये ती जर टेक्निक जर घेतली असेल तर कव्हर केला जातो, किंवा त्या संदर्भातील इंटरनॅशनल किंवा आपण म्हणूया इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हाही सेक्शन समटाइम्स यामध्ये कव्हर केला जातो. मोस्टली सेक्शन्स याच्यामध्ये जो काही कव्हर केला जातो तो ॲग्रिकल्चर ओरिएंटेड सेक्शन्स असेल. आणि 5th वन समटाइम्स जी काही व्हरायटी प्राण्यांची असेल, वनस्पतीची असेल, ती जर फाइंड जर केली असेल सायंटिस्टनी किंवा एखाद्या भागामध्ये वर्ल्डमध्ये, तर ती व्हरायटी काय आहे, त्याचा सायंटिफिक नेम काय आहे ते आपल्याला या सेक्शन्समध्ये दिसून येतं. परंतु या संडे न्यूजपेपर्समध्ये अजून एक तुम्हाला बॅक एंडला एक सेक्शन दिसतो
जो क्वेश्चन्स कॉर्नर दिलेला आहे, मे बी यातून जे काही 1 सेक्शन दिलं जातात, पण त्याचं उत्तर जर पाहिलं तर आपल्याला जीके हे स्ट्रॉंग होण्यासाठी त्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा होऊ शकेल. दुसरा जो काही सेक्शन्स मला संडे पेपर्समधला जो काही तुमच्याशी कव्हर करूशी वाटतो, तो आहे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. हा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स इट इज व्हेरी इसेन्शियल्स. या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्समध्ये एखादी न्यूज घेतली जाते आणि ती न्यूज आपल्याला समजून सांगितली जाते विथ क्वेश्चन्स फॉर्म्समध्ये. हा एक अलगसा अप्रोच, हा एक पाकिस्तान मॅप्स बॉर्डर डिस्प्यूट्स जो काही सांगितलेला आहे, की त्यांचे जे काही पंतप्रधान इम्रान खान आहे त्यांनी एक पॉलिटिकल मॅप डिस्क्लोज केलेला आहे. पॉलिटिकल मॅप डिस्क्लोज केलेलं असताना आपल्याला काही क्वेश्चनच्या स्वरूपात सांगितलेलं आहे की ह्या मॅपचे फीचर्स काय आहे. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की हाऊ इट इज डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस वन. इतक्या दिवसात हा मॅप पाकिस्तानने डिक्लेअर का केला नाही, ही एक्झरसाइज करून पाकिस्तानला त्याचा काय फायदा होणार आहे, ही दुसरी एक्झरसाइज आपल्याकडे केलेली आहे व या क्वेश्चनच्या माध्यमातून त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तिसरा जर आपल्याला केम केला तर कुठल्या वेस्टर्न बॉर्डर्सवर त्यांनी आपल्याकडे केम केलेला आहे. आणि हे जर आपण जर पाहत असताना आपल्याला LOCच्या टर्म्स क्लिअर होतात, आपला जॉग्राफी बेस्ट मॅप या संदर्भात क्लिअर होतो. तर हा इट इज रिलेटेड विथ आपल्या एक भूगोलच्या क्वेश्चनच्या रिलेटेड आहे. दुसराच पॉईंट या एडिशन्समध्ये जो घेतलेला आहे तो आहे आपल्याला टेबल टॉप मे बी केरळशी रिलेटेड कोझिकोडच्या संदर्भात हा आपल्याला इश्यूज दिलेला आहे. परंतु द हिंदू न्यूजपेपर आपल्याला याही ठिकाणी सर्वात महत्त्वाचा ठरतो. तर विद्यार्थी मित्रांनो, द हिंदू न्यूजपेपर याचं महत्त्व मी तुम्हाला MPSCच्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केला. UPSCला त्याचं महत्त्व आहेच, परंतु द हिंदू न्यूजपेपरचं जर आपण समराईज द व्ह्यू सांगायचा प्रयत्न केला तर आपल्याला इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज, इंग्लिश ग्रामॅटिकलमध्ये त्याचा यूज होईल. पण त्याही पलीकडे माझ्या मते सायन्स टेक हा सदर आपण लोकल किंवा आपल्या मराठी न्यूजपेपरमधून कव्हर करण्यापेक्षा संडेतील हिंदू न्यूजपेपरने जर कव्हर केला तर आपला अप्रोच हा राईटली असू शकेल. आणि दुसरी महत्त्वाची, एक अधिकारी, एक सिव्हिल सर्वंट होण्यामध्ये जे काही कम्युनिकेशन्स आपल्याला लागतं, कारण आजही आपण CSATचा जर पेपर पाहिला तर मोस्टली 50 क्वेश्चन्स आपल्याला कॉम्पिटिशन बेस्ड क्वेश्चन्स येतात. आणि जे काही पॅरेग्राफ्स आपल्याला येतात, सायंटिफिक ओरिएंटेड असतील किंवा आपण म्हणूया इकॉनॉमिक्स ओरिएंटेड असतील, ते बेसिकली येतानाच इंग्लिश भाषेमधून येतात. त्यामुळं ती पॅरेग्राफ त्याचं कॉम्प्रिशन करण्यासाठी आपल्याला द हिंदू न्यूजपेपर ॲनालिसिस हे सर्वात महत्त्वाचंच असेल. त्यामुळे ज्यांनी आतापासून सुरुवात केलेली नसेल, आयदर हा पेपर तुम्ही ऑनलाईन रीड करा किंवा आपल्या सिटीमध्ये आपल्या ठिकाणी जर येत असेल तर बेटर वे आपल्याकडे हा हिंदू न्यूजपेपर पेपरच्या पद्धतीने पाहिजे. कारण आपल्याला एक तर न्यूजपेपर इंग्लिशमध्ये वाचणं इट इज इसेन्शियल, आणि तो वाचत असताना द हिंदू न्यूजपेपरला एक 1 एज द्यावं अशी माझी एक इच्छा किंवा इच्छा म्हणण्यापेक्षा हे माझं तुम्हाला सजेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला द्यायचं आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.